Good morning and warm welcome to one and all present over here. Today we all gathered here on this beautiful occasion of the celebration of आषाढी एकादशी. मित्र हो, आषाढी एकादशी हा सण म्हणजे वारकऱ्यांच्या जगण्याचा एक खरा अर्थ आहे. वारकरी वर्षभर आपले पूर्णपणे काम करतात. कोणी शेती करतं, कोणी कामगार म्हणून काम करतं, तर कोणी मोठमोठ्या पोस्टवर ऑफिसर म्हणून काम करतं. वर्षभर काम केल्यानंतर त्यांना ओढ असते ते पंढरपुराला जाण्याची आणि त्या पंढरपुराच्या माऊलीला, आपल्या विठुरायाला, रखुमाईला भेटण्याची. आणि तो भेटण्याचा क्षण म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस. या दिवसाची वाट बघत बघत भरपूर असे वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून पायी चालत चालत विठू नामाचा गजर करत पंढरपुराकडे चालत येतात. विद्यार्थी मित्रांनो, वारकरी जसे आषाढी एकादशीला साजरं करण्यासाठी पंढरपुराला जातात, तर आपणही साजरा करूया आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम आपल्या एक्सपर्ट रूपी पंढरपुरात. तर चला सुरू करूया या आजच्या कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करत आहे आपल्या प्रायमरीच्या एक विद्यार्थिनीला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी श्री विष्णू जगाचा कारभार माता लक्ष्मीकडे सोपवून 4 महिने निद्रिस्त होतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी जातात. सुमारे 800 वर्षापासून वारीची परंपरा अविरत चालू आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत असते. पालखी बरोबर रिंगण नावाचा अतिशय महत्त्वाचा सोहळा पार पाडला जातो. पंढरीची वारी भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे. लोक कष्टाची पर्वा न करता भजन, अभंग, गीत गात आनंदाने चालत असतात. विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात. या वारीतून आपापसातील एकता, प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते. येथे धर्म, जात, गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. सर्वजण विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन जातात. टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, माऊली निघाली पंढरपूरला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. वा, काय सुंदर शब्दात इथे विठ्ठल रूपी भक्ती सादर करण्यात आली. आता आपण वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. आणि पुढचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येत आहेत आपल्या प्री प्रायमरीचे विद्यार्थी आणि ते सादर करणार आहेत विठ्ठल नामाचा गजर. तर आपण सर्व तल्लीन होऊया या विठ्ठलाच्या गजरामध्ये. विठ्ठलाचा गजर हा खरोखर आपल्याला त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन करतो. या चिमुकल्या आवाजात
जो आपण गजर ऐकला त्याने खरोखरच आपण विठ्ठलाच्या त्या पंढरपुरात जाऊन पोचलो. अशाच पंढरपुरात घेऊन जाणारा एक डान्स परफॉर्मन्स आपल्याकडे सादर करणार आहेत आपले प्री प्रायमरीचे विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांनी सुरू करूया प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा डान्स. भगवा पताका घेऊन वारी निघाली निघाली, ओ वारी निघाली निघाली. रंग तुळशीचा गहिरा राम कृष्णनी सावळा, पंढरीत नांदबाई माझा हरी सावळा. वैष्णवल्याले टाळवीणा हाती वाजे मंजिरी, जय घोष विठ्ठलाचा नादे उभी पंढरी. घुमला गजर आभाळी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. आस लागे माय बापा विठ्ठलाच्या दर्शनाची. वाळवंटी चंद्रभागा वाट पाहे गणगोताची, आस लागे माया बापा विठ्ठलाच्या दर्शनाची. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, तुळशी हार गळा कंठी कौस्तुभ मणी. झाली विष्णुमय पंढरी, विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. वाओ, कितना सुंदर परफॉर्मेंस यहाँ पे दिया है. ये छोटे छोटे बच्चे इतना ज़बरदस्त डांस करते हैं कि मन प्रफुल्लित हो जाता है. तो चलो बढ़ते हैं ऐसे ही और एक परफॉर्मेंस की तरफ, और वो परफॉर्मेंस है एक छोटा सा स्पीच. विठ्ठल भगवान की भक्ति करने वाला ये स्पीच आप सबके सामने लेके आ रही है सेकेंडरी की एक स्टूडेंट. नमस्कार माझ्या बालमित्रांनो व गुरुजन वर्ग. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी देखील म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला देवशयनी असे म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असूनही इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकाणठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलाचं नाम गजर करीत पायी या ठिकाणी येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचं नाम घोष करत अनेक वारकरी भक्तिभावे येऊन पोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी वारकरी संप्रदाय उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्ष प्राप्त होते. आणि आता आपण पुढे वळत आहोत एका भन्नाट गीताकडे, आणि ते गीत आहे प्रल्हाद शिंदे यांचं.
आणि हे गीत सादर करण्यासाठी आपल्यासमोर मी आमंत्रित करतो प्रायमरीच्या आपल्या विद्यार्थ्यांना. क्यों दोस्तों, कैसा लगा ये सॉन्ग? तो ये गाने के बाद अब मैं आमंत्रित करना चाहता हूँ हमारे प्राइमरी स्टूडेंट्स के डांसर्स को. तो ज़ोरदार तालियां हो जाए ये सॉन्ग गाने वालों के लिए भी और अब आने वाले सारे डांसर्स के लिए भी. तो मैं आमंत्रित करता हूँ प्राइमरी स्टूडेंट्स के डांसर्स को. वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो
संसार पेलना ये ग रखुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी ये ग रखुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. घुमे मंदिरात मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठू माय बाप टाळ चिपळ्यांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा. जसा मंदिरी तसा अंतरी असे साधतो जन्म जन्मांतरी नामात जीव हा रंगला नामात जीव आनंदला टाळ चिपळ्यांच्या संग विठू नामात दंग नाद नभी उधळला गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा गजर माऊलीचा. वा, काय सुंदर डान्स केला. अहो, नृत्यामधून ही विठ्ठलाची भक्ती करता येते हे दाखवणारा हा नृत्य प्रकार होता. आणि आता पुढे आपण सेकंडरीच्या मुलांना आमंत्रित करणार आहोत एक गाणं सादर करण्यासाठी. तर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया सेकंडरीच्या विद्यार्थ्यांना एक सुंदर गाणं सादर करण्यासाठी. पांडुरंग
वाओ, इस सुंदर गाने के लिए जोरदार तालियां हो जाए। और इसी तालियों के गूंज में मैं आमंत्रित करना चाहता हूं एक नन्हे उस्ताद को, वो नन्हा उस्ताद जो हमारे एक्सपर्ट स्कूल का नाम पूरे महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में फैला चुकी है। तो तालियों से स्वागत करेंगे जुई चौहान का। जी विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची। माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची। लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची। Wow, what a beautiful song it was. Let's move to the next performance. That is a dance performance which is performed by our secondary students. So जोरदार तालियों से स्वागत करेंगे हमारे सेकेंडरी के सारे डांसर्स का। कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान
पंढरी. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. चाले वाकडीला खेळ नाद घुमतो गजर टाळ मृदुंगात वैष्णव देवान हा. कुणी खेळतो फुगडी कुणी करीतो वंदन त्याच्या मंदी माझ्या पंढरीचा तो कानडा. कुठे वाजवी शिटाळ कुठे वाजवी शिवीणा वैष्णवांच्या मैथिलीत विठू तू दंगला. ऐक माझ्या वा विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा. पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग हरी. मित्र हो, आता सादर होत आहे एक सुंदर गाणं. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खेळ मांडीला वाळवंटी घाई. खेळ मांडीला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान गेला पावटणी. क्रोधाभिमान गेला पावटणी. एक एका लागतील पायी रे. एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा. हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव. टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव. अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर. मातले हे वैष्णव वीर हे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. खेळ मांडियेला वाळवंटी घाई.
नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। आदरणीय प्रधानाचार्य जी, शिक्षकगण और मेरे प्यारे मित्रों, आज मैं आप सभी के सामने आषाढ़ी एकादशी के बारे में कुछ बातें बताना चाहता हूँ। आषाढ़ी एकादशी एक बहुत ही पवित्र और शुभ दिन होता है। यह हिंदू कैलेंडर के आषाढ़ महीने में आता है। इस दिन भगवान विठ्ठल जी की भगवान विष्णु के ही एक रूप है, उनकी पूजा की जाती है। इस दिन लोग व्रत रखते हैं, भजन कीर्तन करते हैं और भगवान से प्रार्थना करते हैं। महाराष्ट्र में लोग खास तौर पर पंढरपुर यात्रा करते हैं, जहां भक्त पैदल चलकर भगवान विठ्ठल के दर्शन करने जाते हैं। यह दिन हमें भक्ति